नारिकेल महाफलं समर्पयामि। तर नमस्कार मित्रांनो, मी तेच नाणेगाव तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आज चाललो असा निसर्गाने नटलेल्या अशा कोकणातील कणकवली तालुक्यातील डांबऱ्या या गावातील जागृत देवस्थान श्रीदेव पाचोबा मंदिर। सो तिकडे आपण जात आहोत। मस्तपैकी असा मंदिर आहे आणि मस्तपैकी निसर्गाचा सानिध्यात असा मस्तपैकी असं माहोल होतो। आज गेल्या वर्षीवर आपण गेलो पाचोबाकडे, ह्या वर्षी पण गेलो आणि आज रामनवमी निमित्त तिकडे आज सत्याची महापूजा वगैरे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम तिकडे राबवले जातात। तिकडे आपण जाताला बघताला अनुभव घेताला दर्शन वगैरे करताला तुमकाही दर्शन घेताला। माझ्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असतात सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा। मस्त वेगळी असतो तो माहोल असा रामनवमीच्या सांगा रामनवमीच्या खूप शुभेच्छा मित्रांनो। तर मित्रांनो जाऊया आपण ब्लॉगसाठी। नारिकेल महाफलं समर्पयामि। महागणपतये नमः। नमस्करोमि प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। कृत्यवदनं चिन्तयन्तीक्ष्णदौतान्तरे नेत्रं बृहत्तदुरमशेषं भूतिराजं पुराणममरवरसपूज्यं रक्तवर्णं श्रेषं पशुपतिसुतमेषं विघ्नराजं नमामि। महागणपतये नमः। प्रार्थनां समर्पयामि। नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय नमस्ते रुद्ररूपाय। इथे सगळे रील्स वगैरे करतात आणि इकडे आमचे विजय सेट भेटल्यात। सो आपली सगळी मंडळी आता भेटतरी होतो आहे दुपारी जेवण वगैरे म्हणजे जेवण वगैरे वाढून आपली मंडळी असतात। आणि इकडे आपण काल आपण जेव्हा स्वामींच्या मठात गेलेलो ना, तर स्वामींच्या मठात जे तीच आज पण जेवण बनवतात सह्याद्री गॅटरेस। तात्या शिंदे साहेब हेच ते मठात पण होते, तिथे काम चालू करतात। फोन असं नाही, देवाची सेवा केली की आपलं पण नाव होता। आम्ही देवाची सेवा कधी पण करता। डबलेत गाठा चालू आहे इकडे शिव चालू आहे। अरे कर चांगलाच काम करतो। सेवा कधी नाही करत नाही, किती असू दे 5,000 काय घेऊया झाला बघा भाजी बघा चार हजाराचा 4,000 माणसाचा। आणि या किती माणसांचा होता आपल्याकडे? 4,000 3,500 माणसं। काल रात्रीपासून घालतात सगळ्या पहाटे 4 चालू केलं 12 बापरे बाप तर नाही भाजी बिजी पण समजतात ना केवढी घ्यायची। तरी पण किती किलोची भाजी असतात म्हणजे आता ती 60 आणि 30 90 170 किलोची असतात। 170 किलोची भाजी आहे बाबा बापरे बाप। आणि एवढी जेवतातच माणसा जेवत असतात कंटिन्यू। बादबीत पण ऑलरेडी रेडी आहे। 3,000 माणूस जेवणार 3,000 आज पाणी ठेवलेलं इमर्जन्सी नाही डाळीसाठी। इकडे 2 साईड डाळ केली एकदा 40 किलोची एकदा डाळ बनवली, आता परत 40 किलोची बनवणार। आणि आदान पाण्यासाठी मस्त। त्या दिवशीचं पण जेवण मस्त झालेला, छान झालेला। एकदा तुमचा वेट करून दिलाय, कंटिन्युअसली काम चालू आहे इकडे जेवणाचं। घेतला 4 मे 8 मे का कार्यक्रम महालकुळात मंदिर तुमच्याकडे हा म्हणजे तुमच्याकडे हा नाही म्हणे ऐकणच तुम्ही तुम्ही म्हणतास असं नाही जावा करा काय म्हणता तेवढी सेवा आपली
हां 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 मित्रांनो बघा इकडे काम चालू असा तिकडे सगळे चिरतर बिरतर मग तुमचं दाखवलं आहे तर इकडे सगळे जेवण वाढतं रे पूर्ण यासाठी आणि आपली पूजा तिकडे चालूच असा रील्स बनवून काय माका तुमका जास्त मी काय रील्समध्ये एवढं काय येत नाही तर रील्समध्ये थोडंसं मी घेतलं आहे भाग चालू आहे साईड बाय साईड फोनमध्ये आणि इकडे म्हटलं तुमका एक साईड बाय साईड ब्लॉग देऊया आपण दुपारपर्यंत हा संध्याकाळी थोडंसं काम आहे पण बघू ट्राय करू आपण आता यायचं की नाही पण दुपारपर्यंत आपण सगळं तुम्हाला पाठवू सो मस्त घे का आता तिकडे हे सगळं बाकी इकडे जेवतर वेगळे सगळ्यानंतर मग तिकडे या साईडला तिकडे मंदिराजवळ जे तिकडे पूजा चालू आहे चला तेरमाशी वायमा श्री वत्स भक्ष तेरमा श्री वासन सर्व भावी भक्तांचं हार्दिक स्वागत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भावी भक्त श्री पाचोबा महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. महाआरतीमध्ये सगळ्यांनी सहभाग दर्शवलाय आणि महाआरतीचं पुण्य तुम्हाला प्राप्त झाले. अतिशय सुंदर भक्तिपूर्ण वातावरण या ठिकाणी अनुभवता आलं. ब्राह्मण पुरोहितांच्या मंत्रघोषा बरोबर एक आणि दर्शनाची लाईन अखंड नाही पूर्ण इथपर्यंत अशी आहे इकडे असं मग आपलं सोनं वगैरे इकडे आमचं हर्षद तर सर्व येतात तर पाय वगैरे करून इकडून येतात आता गणपती वगैरे आहेत प्रसाद वगैरे रांगोळी मस्ती काढलेली अशी शांत आहात कोंडाघाट मस्त तिकडे पण एक रांगोळी काढली ती पण दाखवली तुमचा तर आता याच्यानंतर महाप्रसाद चालू होणार आहे जेवण त्या साईडला तिकडे तीनों लोक में कोई नहीं है राम जी के कोख से केवल गाडी होता जेवण चालू आहे वाजले बरोबर 1:30 वाजले 1:30 जेवण चालू होतं अवधेश शेठ जेवण वाढतं सगळेजण आणि गडबड होऊ शकतात सगळे जेवण वाढतात त्यासाठी कमी लाईन जातात अवधेश शेठ जेवण वाढत आहेत बाकीचे कुठे गेले आहेत जेवण चालू आहे यश म्हणा यश कोकणी यश एका पण जाऊचा सो जेवण आवाज घसघशीत तर मी तिकडे भात बीत काढलेला सगळं जेवण चालू आहे इकडे या साईडला इकडे गडबड चालू आहे वाड्यातली आणि सोबत गावातली सगळी माणसं इकडे आजूबाजूच्या गावातली पण सगळी माणसं इकडे जेवण इकडे वाढतं जेवणाचं काम चालू आहे सोनू आमचं जेवता आवड्या स्पेशल काका जेवतो स्पेशल मानून जातो स्पेशल आहे भाजी का तुझी आहे मित्रांनो त्याला मी पाऊस येलो असावं तिकडे मध्ये काम चालू आणि त्या 6-3 झाले आणि पाऊस पडलो त्याच्यामुळे सगळ्या त्या दाखवून वगैरे ठेवतात आणि ती काळो का येऊ शकतात आणि ते सगळे जाळत होतात
आता सुनील काका इकडे काम करतात. वाटत चालू आता इकडे पाऊस पडतात तेव्हा 3 झाले. यश अजून हवे जा आता म्हणून आता पावसानं जरा वांडे गेल्या असा होता नाही होता. काही जरा मजा येलेली लोक पण येलेली जरा ठेवतात वगैरे पण लोक आहेत सगळ्या इकडे. कधी जाता काय माहिती मला 3:30 झालं. आज गुरुवार पण रामनवमी पण तिथूनच पुढे आपण मठात गेलो आपल्या तांबडे मठात. तिकडे गेला तिकडे जस्ट आपण गेला आरती झालेली होतं भजन चालू होतं काय वगैरे पडला प्रसाद घेतला. विठ्ठले रघुमाई सावळे विठोबार कुमाई विठ्ठले